चल प्रेम करूया खुल्लम खुल्ला, प्रेमावरती याने कसा मारला डल्ला, प्रेमावरती कशा प्रकारचा डल्ला मारला गेला, एक हाती आलेलं प्रेम कसं नेस्तनाबूत झालं, एक सक्सेस झालेलं प्रेम कसं नाश पावलं, एक सक्सेस झालेलं प्रेम कसं संपलं, कसं संपुष्टात आलं, या बाबतीत आपण थोडे एक कथेच्या स्वरूपात, एक स्टोरीच्या स्वरूपात आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. एक मुलगा जग्गू नावाचा, जो मामाच्या घरी शिक्षणासाठी, मामाच्या घरी शिक्षण चालू आहे, मामाला एक मुलगा आहे, मामाला एक मुलगी आहे, मामाचे 2 अपत्य, मामाची 2 मुलं, आणि त्यामध्ये हा जग्गू. हे 3 जण शाळेमध्ये जात असत, शिक्षण घेत असत, सोबतच अभ्यास करत असत, सोबत बसत असत, सोबत त्यांचं सर्व हसी मजाक चालत असे. अभ्यास सोबत करणं, सोबत राहणं, शाळेत सोबत जाणं, मामाचा धाक होता, अभ्यास करणं भाग होतं. प्रथम सर्वजण एकमेकात गुंतलेले असायचे, अभ्यास असायचा. ही मुलगी, मामाची जी मुलगी होती ती सर्व हुशार होती, सगळ्या गोष्टीत हुशार होती, या मुलामध्ये अग्रेसर होती, ती समोर असायची, ती नेहमी अभ्यासात गुंग असायची. घरचं कामं पण सर्व ती छोटी छोटीले, लहान वय असताना सुद्धा, छोटे छोटे हातपाय असताना सुद्धा, अभ्यासाचं वय असताना सुद्धा ती मस्त घरातले पण कामं करायची आणि मुलामध्ये अव्वल दर्जा पण कमवायची. ही नुसते तिच्या मागे असायची. तू काय करते बघू दे, तू काय करते बघू दे म्हणत तिच्यासोबत शाळेत सुद्धा जात असं. पाठीवर घेतलेली दप्तराचं ओझं, एकमेकाची टिंगलटवाळी, एकमेकाची मजाक, एकमेकाची दिल्लगी, अशा गोष्टी करत करत ते शाळेपर्यंत पोहोचायचे. शाळेत जायचे, धिंगाणा सुरू असायचा, खूप काही मजा असायची. बालपण खरंच हे बालपण म्हणजे फक्त शाळेसाठी नव्हे, पण बालपण हे उपभोगलं, ज्यांनी उपभोगलं ते खरंच पुण्यवान समजायला पाहिजे. बालपण हे प्रत्येकाला येतं, पण कोण कशा प्रकारचं बालपणात भोगतंय, कोण कशा प्रकारचं बालपण अनुभवतंय, कोण कशा प्रकारचं बालपणातून जातंय. बालपणाचे, अज्ञानपणाचे, शैक्षणिक जीवनातलं हे जे काय सुख असतं हे ते 3ही जण भोगत होते. मामाची मुलगी भोगत होती, मामाचा मुलगा भोगत होता आणि जग्गू पण भोगत होता. हे सर्व आनंद होता. शाळेत जाणं सुरू होतं, शाळेतून येणं सुरू होतं, अभ्यासक्रम सुरू होतं, शिक्षा मास्तरनी केलेली, शिक्षकांनी केलेली शिक्षा सोसणं सुरू होतं, मस्त हसणं, खेळणं, खिंदळणं सुरू होतं. सगळे दिवस आनंदात चालले होते. मस्त एकमेकात मिळून मिसळून वागायचा टाईम होता. बालपण खरंच त्या काळी जे त्यांनी भोगलंय, प्रत्येकाने भोगलंय, आपणही भोगलंय, पण आपण बालपण कशा प्रकारचं भोगलंय, ते कशा प्रकारचं भोगत होते, आपण त्यांच्या बाबतीत थोडं बोलणार आहोत. खूप काही छान दिवस जात होते. एका दिवसानं, एका वर्गानं, एका वर्षानं हे समोर जात होते, सोबत शिकत होते, शिक्षण चालू होतं, आनंद घेणं चालू होता, धिंगामस्ती चालू होती, ये जा चालू होती. मामाच्या घरी राहून का होईना पण काहीतरी कमवायचे, काहीतरी कमवलंच, ही इच्छा मायबापाची होती. मायबापाने मोठ्या हिरिरीनं जग्गू हा मामाच्या घरी विद्यार्थी म्हणून, शाळेसाठी म्हणून पाठवला होता आणि तोही खरंच शिक्षण घेत होता. बालपणामध्ये एक माणसाच्या मेंदूमध्ये, माणसाच्या डोक्यामध्ये कुठले काही विचार नसतात, विचार शून्य असतो. जेवढं सांगितलं तेवढं त्याच्या फिट लक्षात राहतं, त्याच्या ध्यानात राहतं आणि त्याच्या जेवढं ध्यानात राहिलं तेवढे सगळे कामं व्यवस्थित होतात. मोठं झाल्यानंतर माणसाची मेमरी खूप विचाराने भरते आणि त्याला विचार सापडत नाहीत. पण जे लहानपण असतं हे लहानपण छान असतं. एकमेकासोबत राहणं, एकमेकासोबत फिरणं. तसा जग्गूसुद्धा मामाच्या मुलीसोबत हिंडत होता, फिरत होता, जीवनाचा आनंद घेत होता. सर्व काही हवंसं वाटत होतं. ज्ञानार्जन करता करता खूप काही करायची इच्छा होती. बालवय होतं, एकमेकांना हसून खेळून भोगायचं वय होतं. सर्व मस्त एकमेकात गुंतलेले होते. मामाचा मुलगा कधी कामात गुंतलेला असायचा, आळशी असायचा, तो एवढा या गोष्टीत भाग घेत नव्हता. पण हे दोघं
जग्गू आणि जग्गूच्या मामाची मुलगी खूप खरंच यांच्याकडे की वेगळा विचार होता. ते एकमेकात गुंतल्यासारखे झाले होते. ते कुठंतरी नदी किनारी तलावाकिनारी एक एक कुठल्याही चांगल्या ठिकाणी जे ठिकाण चांगलं वाटेल अशा ठिकाणी हिंडत होते, मजा घेत होते, एकमेकात गुंतत चालले होते, एकमेकात प्रेम घट्ट होत चाललं होतं. त्या घट्ट होत चाललेल्या प्रेमामध्ये ते मस्त एक लहरी घेत होते, फुलत चालले होते, सोबत हिंडत होते. कुणाची भीती नव्हती. मामाला माहीत होतं मामा ड्युटीवर होते. ते सकाळी उठून ड्युटीवर जात असत, दिवस माळवायच्या टायमाला घरी येत असत. घरी मामी एकटी असायची. ती अपंग होती, तिला चालता येत नसं. तिची सोय घेण्यासाठी म्हणून मामाचा मुलगा घरी असायचा. पण मामाची मुलगी सर्व कामं आटपून मस्तपैकी जग्गू आणि ती हिंडत फिरत मौज मजा करत जिकडे तिकडे जीवनाचं सोनं करून घ्यायची एक त्यांची हिरिरी होती, एक जिद्द होती. म्हणून एक प्रेमात गुंतल्यासारखं वातावरण तयार झालं होतं. प्रेमात गुंतलेच होते असं म्हणलं तर हरकत नाही. ते प्रेमात गुंतले, प्रेमाला संगत घेऊन एकमेकाच्या बाहुपाशात घेऊन हिंडत होते. मनसोक्तपणे या दिशेला जात होते, मनसोक्तपणे त्या दिशेला जात होते, मनसोक्तपणे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत होते. मोठं जीवन, कॉलेजचं जीवन भोगत होते. कॉलेजला या गोष्टी घडत असतात, त्या सर्व गोष्टीचं त्यांना ज्ञान होतं. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत होत्या, त्या गोष्टी ते पाहत होते, त्या गोष्टी ते शिकत होते. कॉलेज जीवन हे काय असतंय त्यांना अनुभवाचा वेळ आला होता. ते अनुभव घेत होते. मस्त जिकडे तिकडे सैरभैर दोघंही सोबत एक प्रेम केलेल्या एक पती पत्नीसारखे सैरभैर, बिलकुल कुठल्याही गोष्टीचा गंध नाही, कुठली भीती नाही, कुठलं काहीही नाही. जीवन एक अनमोल आहे आणि ते काहीतरी भोगायसाठी आपण आलोत. आपल्याला माणूस जन्म भेटलाय, काहीतरी चांगलं करायसाठी भेटलाय. या सगळ्या गोष्टीचं त्यांच्या मनामध्ये काहूर होतं, त्यांच्या मनामध्ये वातावरण असायचं, सगळं जल्लोष असायचा, हिरिरीचं वातावरण असायचं. अशामध्येच याच्या मनामध्ये एक जिवंत ज्योत पेटली हवासाची. त्याने पाहिलं दररोज आम्ही हिच्या सोबत हिंडतो, इकडे तिकडे हिंडतो, फिरतो, फिरण्याची मजा घेतो, बोलायची मजा घेतो, सोबत राहायची मजा घेतो, एकमेकाच्या मिठीत बसतो, एकमेकाच्या मिठीत हिंडतो. हे सर्व काही चालू आहे. हे कशासाठी चालू आहे? याच्या मनातला हैवान जागा झाला, वासना जागी झाली. वासना जाग्या झाल्यानंतर माणसाचं मन मरून जातं. वासना जागी झाली आणि त्याने त्या दिवशी त्या मुलीशी बलात्कार केला. प्रेम झालं होतं, सर्व काही व्यवस्थित होतं, सर्व घडणार होतं. प्रेम झालेलं आहे, लग्न होणार होतं, मामा आक्षेप करतील, सगळ्या गोष्टी मनासारख्या होत होत्या. सर्व काही मनासारखं होत असताना मनामध्ये हैवान शिरला, मनामध्ये शैतान शिरला, मनामध्ये वासना जागृत झाली आणि त्या वासनेच्या भरामध्ये त्या माणसाने, त्या मुलाने, त्या जग्गूने, त्या कॉलेज कुमारने त्या मामाच्या मुलीवर अगदी हिंदपणे, अगदी वाईटपणे, अगदी निर्घृरपणे एक बलात्कार केला. ती नाही म्हणत होती, ती किंचाळत होती, ती बडबडत होती, ती गयावया करत होती, ती कुणाचा धावा करत होती. पण याने ऐकलं नाही. याच्या मनामध्ये काहूर पेटलं होतं, ते शांत होत नव्हतं. ज्या वेळेस त्याच्या मनातलं काहूर शांत झालं, वातावरण शांत झालं, वावटळ उठलेली ती शांत झाली, जो बंबाळा उठला होता तो शांत झाला. पण ज्या वेळेस बंबाळा शांत झाला, आग शांत झाली, काहूर शांत झालं, वातावरण शांत झालं, तो वेळेस सर्व काही तहस-नहस झालं होतं, सर्व संपलं होतं. मुलीचं जीवन संपुष्टात आल्यासारखी गोष्ट झाली होती. तिला सुचत नव्हतं की माझ्या प्रेमाने या वातावरण उभं करावं, माझं प्रेम या थरावर पोहोचावं. सर्व काही मनाजोगतं असताना हे काय घडलं? आणि हा पण विचार करत होता की आता मी एक वेगळं केलंय, आता मला याच्यातून सुटता कसं येईल, आता मला काय करावं लागेल, आता मला जेल होईल, आता मला पोलीस स्टेशन जावं लागेल, आता मामा काय म्हणल, मामी काय म्हणल, दुसरी आप्तेष्ट मंडळी काय म्हणतील, आई वडील काय म्हणतील, या भीतीपोटी त्याने जवळ असलेला मागच्या खिशातला
सुरा काढला आणि एका क्षणाचा विलंब न करता डोक्यात काहूर पेटलेला असताना त्याने त्या मुलीवर सपासप वार केले. स्वतःच्या बचावासाठी, स्वतःला वाचायचंय म्हणून त्याने वार केले. तिला संपून टाकलं. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. जिकडे तिकडे रक्त उडलेलं होतं आणि ती गायावाया करत होती. त्याच्याकडं पाहत होती, बोलत होती की काय मित्रा, तुला हेच हवं होतं का? तुला जीवनामध्ये हे भेटणार होतं. आपण लग्न केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी भेटणार होत्या. ह्या भेटायच्या आधी तू कुठलं काय केलं? हे सर्व वातावरण त्याने पाहिलं. ती उद्ध्वस्त झाली. याने पण मग काय करावं समजत नव्हतं. जग्गू बावळला होता, परेशान झाला होता, पागल झाला होता. त्याला समजत नव्हतं काय करायचं, पुढं दिसत नव्हतं. त्याने सिगरेट घेतले. एका मागून एक सिगरेट पीत होता. काय करावं समजत नव्हतं. सिगरेटच्या आहारी घेतला होता, स्मोकिंगच्या आहारी गेला होता, नशापानाच्या आहारी गेला होता. समोर काही दिसत नव्हतं. फक्त विचार सुचत नसल्यामुळे, काय करावं सुचत नसल्यामुळे तो सारखे सिगरेट घेत होता. सिगरेटा मागून सिगरेट, सिगरेटा मागून सिगरेट. त्याने इतके सिगरेट ओढले होते, त्याच्याकडे इतका सिगरेटचा ढिगार झाला होता की त्याला समजत नव्हतं मी सिगरेट ओढतोय की मी विचार करतोय. विचार सापडत नाही. एकदा माणसाच्या विचार सैरभैर झाले की त्याला आळा घालता येत नाही, त्याला एका मुठीत पकडता येत नाही, त्याला बांधून ठेवता येत नाही. अशा स्थितीमध्ये तो नशाच्या आहारी गेला. तो नशा करू लागला, खूप नशा करू लागला. इतकी नशा करू लागला की त्याला जेवण करणं अशक्य झालं. तो जेवण करेनासा झाला. त्याला जेवणाची आठवण येत नव्हती, त्याला भूक लागत नव्हती, त्याला जेवण करावं अशी इच्छा होत नव्हती. तो 24 तास नशेमध्ये होता. नशा आणि नशात समजत नव्हतं काय करू, या गोष्टीतून कसं सुटू. एवढं मोठं अगाढ प्रेम, एवढं मोठं अतूट प्रेम, एवढं मोठं अथाट नातं, एवढं मोठं सर्व काही माझ्या पक्षामध्ये असताना, माझ्या पात्रामध्ये असताना, जे मला भेटणार आहे, जे मला भेटणार होतं, जे सर्व काही माझ्या ताब्यात होतं, माझ्याच हातात होतं, माझ्याच पारड्यात होतं, पण हे सर्व माझ्या दिशेनं असताना हे मी काय केलं त्याला समजत नव्हतं. तो नेहमी नशेत होता, 24 घंटे नशेत असायचा, नशेच्या बाहेर येत नव्हता. घरामध्ये दारूच्या बाटल्याचा ढीग लागला होता. तो खूप काही करत होता. त्याला समजत नव्हतं काय करावं, वाट दिसत नव्हती. तो खूप विचारहीन झाला. त्याला समजेना. तो बावळला होता, तो वेडा झाला होता. त्याला काहीच आठवत नव्हतं. त्याला फक्त एवढंच दिसत होतं की मला आता बेड्या पडणार, मी आता स्टेशनमध्ये जाणार, मला आता जन्मठेप होणार, मला आता सजा होणार. हे सर्व त्याला फक्त एवढंच समजत होतं की माझं सर्व संपलेलं आहे, मला नेस्तनाबूत झालेलं आहे, माझ्यासमोर आता काही राहिलेलं नाही. मी एक आणि एकटा पडलेलो आहे. मी मायबापासाठी काही करू शकलो नाही, मी कुणासाठी काही करू शकलो नाही. तो एकांत धुंडू लागला, तो एकांतामध्ये हिंडू लागला, तो एकांत पाहू लागला, तो बावळ्यासारखा करू लागला, तो येड्यासारखा इकून तिकडं तिकून इकडं हिंडत होता. रस्ता सापडत नव्हता, मार्ग सापडत नव्हता. तो तल्लीन होता, विचारानं घेरलेला होता. काय करावं त्याला रस्ता नव्हता. कारण मी मायबापासाठी काही करू शकलो नाही, मी मामासाठी काही करू शकलो नाही, मी कोणासाठी काही करू शकलो नाही. आता मला फक्त एकच आहे, माझ्यापुढे एकच रस्ता आहे, मला फाशी होणार आहे, मी फाशी होऊन मरणार आहे, मला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या मनामध्ये विचार गुंग झालेले होते, मंद झालेले होते, विचार पांगलेले होते. समजत नव्हतं काय करावं. अशामध्ये त्यानं नशेच्या आहारी जाऊन, नशा सुरू असताना त्याने ही गोष्ट कुठल्या कारणानं घडली, हे माझ्या वासनेच्या कारणानं घडली. मला वासना कुठून जागृत झाली, मी कशाची कुणाची भूक भागवत होतो, हे का घडलं, हे कसं घडलं, कोण्या गोष्टीमुळं घडलं हे त्याच्या ध्यानात आलं. आणि ध्यानात आल्यामुळं राग त्याने आपला जवळ असलेल्या चाकूने त्याने आपलं लिंग कापून टाकलं. की या लिंगामुळे, या लिंगाची हवस पूर्ण करण्यासाठी मी जो मार्ग अवलंबला आणि आज नेस्तनाबूत झालो, हे लिंग कामाचं नाही, याने माझा संसार उद्ध्वस्त केलाय असं समजून त्याने स्वतःचं लिंग कापून टाकलं. जवळच असलेला सिगारेटचा गंज
तिथं असलेलं लायटर त्यांनी ते सिगारेटच्या गंजाला लावलं. लिंग त्या सिगारेटच्या गंजवर पडलं होतं. त्यांनी ते सिगारेटचे गंज चेतून दिले. सिगारेटच्या गंजाचा जाळ होत होता, त्याच्यामध्ये लिंग होरपळत होतं आणि हा पण मनाने होरपळत होता. चोहीकडे रक्त आणि रक्त पांगलं होतं. चोहीकडे रक्त आणि रक्त पांगलं होतं. थोड्या वेळात हा संपणार होता. थोड्या वेळात हाही संपणार होता आणि याने फाशी घेतली, जीवन संपवलं. अशा प्रकारचं जग्गूचं प्रेम आटोपलं, जग्गूचं प्रेम संपलं, जग्गूचं आयुष्य संपलं, सर्व काही संपलं. जग्गूही संपला. त्याचं लिंग त्याने कापून विस्तवात भाजलं. नाविलाज होता. प्रेम असं करू नका. प्रेम चांगलं करा. प्रेम निर्मळ आहे. प्रेम निर्मळ करा. प्रेम अमर आहे. प्रेम अमर असू द्या. प्रेम सुंदर आहे. प्रेम सुंदर ठेवा. प्रेम अमोल आहे. प्रेम अनमोलच ठेवा. अन्यथा जग्गूसारखी गोष्ट आल्याशिवाय राहणार नाही.